श्रावणातून त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर हा असा व्हेज खिमा एकदा नक्की करा. खूप भन्नाट व चमचमीत असा तयार होतो. प्रथम मी फ्लॉवरचे मोठे तुकडे करून घेतलेत. ते एका चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेतले. यानंतर ते हळद मिठाच्या पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचे. ते पूर्णपणे शिजले पाहिजेत. त्याचं पाणी गाळून घ्यायचं. यानंतर फ्लॉवरचे तुकडे थंड व्हायला ठेवायचे. आता कढईमध्ये तेल तापलं की त्यावर मोहरी, जिरं, कढीपत्ता, सालीसकट ठेचून लसूण, हिंग, लाल सुकी मिरची अशी खमंग फोडणी परतवून घ्यायची. यावर बारीक चिरलेला थोडा कांदा, थोडा बारीक चिरलेला टोमॅटो परतवायचा. त्यावर चिमूटभर हळद, चिमूटभर मीठ, आलं लसूण पेस्ट पाव चमचा हे परतवून घ्यायचं. आवडीनुसार घरगुती लाल तिखट त्यामध्ये ॲड करायचं. ते परतवून बॉईल केलेले फ्लॉवरचे तुकडे त्यामध्ये घालून परतवून घ्यायचे. यानंतर त्यात चवीनुसार मीठ, थोडा गरम मसाला, थोडा किचन किंग मसाला व बारीक चिरून कोथिंबीर हे सर्व एकजीव करून घ्यायचं व 10 ते 15 मिनटं खिम्याला वाफ आणायची. असा चमचमीत भन्नाट चवीचा व्हेज खिमा तयार होतो. हा एकदा नक्की करा. तुम्हाला नक्कीच आवडेल व आपल्या चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.